तर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर महानवर कालपासून आपल्यामध्ये आहेत. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये जे विद्यापीठ आहेत आणि त्याच्यामध्ये धनगर समाजाचा कुलगुरू असणं हे आपल्या दृष्टीने किती स्वाभिमानाचं आहे हे आपण सगळं बघतो. असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं तर म्हणजे प्रचंड संख्येनं आपण इथं येणं गरजेचं होतं. तथापि जे आपल्या मुळावर पडलं ते अज्ञान आणि त्या अज्ञानामुळं आपली उपस्थिती किंवा प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतोय आता 6 संमेलनं झाली. त्या 6 संमेलनामध्ये हीच जागृती कमी पडते. अज्ञान हे फार मोठं अस्त्र आहे की त्यानं आपल्याला सगळ्यांना कमकुवत केले आणि त्याच्या जागृतीसाठी आपल्याला पुढं झटायचं आहे. आणि म्हणून शिक्षण हे हत्यार आहे आणि त्या हत्यारानं सगळ्यांना जागृत केलं पाहिजे हा विचार घेऊन आपल्याला जायचा आहे. आता या ठिकाणी 6 प्रबोधनाचे विषय आहेत म्हणून मी आता जास्त इथं हे सांगत नाही की हे आता व्याख्यात्यांनी लक्षात घ्यायचं आहे की इथं फक्त एक 20-20 मिनटं मिळणार आहेत. कारण पुढं जे काही व्याख्यानं होणार आहेत ना ती 6 व्याख्यानं जर करायची असतील आपल्याला पूर्ण आणि 2 वाजेपर्यंत जर संपवायचं असेल तर 20-20 मिनटं प्रत्येकानं बोलावं म्हणजे सगळ्यांना ऐकता येईल आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं आकलन करता येईल. प्रत्येकाला 45 मिनटं तेच हे तर बघतोय मी 45 मिनटाचा तास असतो आणि त्यामुळं तो तास मग होणार आहे काय की एकही विषय चांगला आकलन करता येणार नाही. त्यामुळं 20-20 मिनटात चांगले चांगले मुद्दे फक्त इथं मांडावेत असं मी सगळ्या व्याख्यात्यांना आवाहन करतो. आणि दुसऱ्या व्याख्याते जे आहेत चंद्रकांत हजारे त्यांचा विषय आहे धनगर समाज पशुपालन व्यवसाय आज आणि उद्या. यांनाही विनंती करतो की त्यांनी आपला विषय या ठिकाणी मांडावा 20 मिनिटामध्ये त्यांना विनंती करतो. आजच्या धनगर साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चोपडे सरांनी आपल्यासाठी सूचना मांडलेल्या आहेत. सर्वच व्याख्यात्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सूचनेचं पालन करावं. धनगर समाज पशुपालन व्यवसाय आजकाल आणि उद्या हे व्याख्यान घेऊन येत आहे सुप्रसिद्ध व्याख्याते विचारवंत माननीय श्री चंद्रकांत हजारे सर